नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य, ते पण नकाशाच्या मदतीने. हे पाहे नकाशा काढलेला आहे रे बुवा, नकाशा काढला मग काय टेन्शन, हे तुमच्या डोक्यातच बसलं पाहिजे नकाशा, समजलं का? आता नकाशाच्या मदतीने आपण पाहू अभयारण्य. तर सगळ्यात पहिले आपण नंदुरबार जिल्हा पाहू. नंदुरबार जिल्ह्यात आहे वा अनेर, नंदुरबार जिल्ह्यात आहे अनेर. त्यानंतर इकडे जरासं आलो धुळेत तर काही नाही, जळगाव मध्ये आलो. जळगाव मध्ये दोन आहे, एक आहे यावल आणि एक आहे गौताळा. जळगाव मध्ये दोन कोणते, यावल आणि गौताळा. त्याच्यानंतर आपण आलो बुलढाण्याकडे. हे पाय इथं दिसते बुलढाणा जिल्हा. कसा आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यावर आलो. बुलढाण्यात किती आहे? तीन. लोणार, लोणार तुम्हाला सगळ्याला माहितच आहे. त्याच्यानंतर येते आंबा बरवा आणि नंबर तिसऱ्यावर येते ज्ञानगंगा. समजलं? आता तिकडे आलो. आता अमरावती, विदर्भात अमरावती बोलते. अमरावतीत पहा तीन आहे, मेळघाट आहे, त्याच्यानंतर ढाकणा आहे आणि वाण आहे. मग समोर गेलो इथं खाली आलो. अकोल्यात आहे नरनाळा, नरनाळा अकोल्यात नरनाळा आहे. वाशिम मध्ये गेलो, वाशिम मध्ये काटेपूर्णा. मग आलो आपलं पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भात पहा वर्ध्याले एक आहे बोर, नागपूर मध्ये तर नाहीये. त्यानंतर भंडाऱ्यात नाही. गोंदियाले पहा नागझिरा आहे, गोंदियाले नागझिरा. गडचिरोलीला दोन आहे, चप्रागड आणि भामरागड. चंद्रपूरमध्ये आलं, चंद्रपूरमध्ये अंधारी. आता यवतमाळ पहा. आता यवतमाळ मध्ये दोन आहे, यवतमाळमध्ये दोन आहे, एक टिपेश्वर आणि एक पैनगंगा. तर तेच पैनगंगा समोर नांदेडमध्ये जाते मराठवाड्यात, तर नांदेडमध्ये आहे तेच पैनगंगा. आता आपण डबल आलो इथं खाली. खाली आपण पाहिलं सांगली. सांगलीले काय आहे रे बाबा? सागरेश्वर. सांगलीले सागरेश्वर आहे. त्यानंतर कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये राधानगरी, राधानगरी